नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण साबुदाण्याची खिचडी किंवा वरईचं भात न बनवता अगदी साध्या सोप्या पद्धतीने चटपटीत अशी आज उपवासाची आपण एक रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम एका कढईमध्ये आपण 2 ते 2.5 ग्लास पाणी हे गरम करायला ठेवून द्यायचं. पाण्यामध्ये चवीनुसार आपण मीठ हे घालणार आहोत. फक्त आपल्याला मीठ घालायचं आहे, या व्यतिरिक्त आपल्याला यामध्ये काहीच न घालता पाण्याला छान आता उकळीही आणून घ्यायची. पाण्याला उकळी येईपर्यंत लगेच साईडला एक कढई घ्यायची. कढईमध्ये लगेचच आपण आता 1 वाटीभर वरईही घेणार आहोत. गरजेनुसार आपण वरई घ्यायची. त्यानंतर ह्या वरईला म्हणजे भगरला 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ असे धुवून घेणार आहोत. आज आपण वरईचा भात म्हणजे आमटी न बनवण्यापेक्षा अगदी थोडंसं तेच इन्ग्रेडियंट्स वापरून अगदी छान चटपटीत असा एक पदार्थ बनवणार आहोत. तर मी काय केलं, वरईला अगदी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, जेणेकरून त्याच्यातली संपूर्ण घाण ही निघून गेली. साईडला आपण वरई शिजवण्यासाठी कढईमध्ये पाणी हे गरम करून घेतले. पाणी हे छान उकळल्या झाल्यानंतर लगेचच आपण धुवून घेतलेली संपूर्ण वरई घालणार आहोत. जर तुम्हाला अंदाजे म्हणजे पाण्याचा अंदाज कळत नसेल तर 1 वाटी वरईसाठी 3 ते 4 वाट्या पाणी हे गरम करून घ्या. अगदी मऊसूत अशी आपल्याला वरई ही शिजून घ्यायची. नेहमीपेक्षा आपल्याला जास्ती ओव्हरकुक आपल्याला वरई ही शिजवून घ्यायची. त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स केलं आणि त्यावरती झाकण ठेवून बंद आचेवरती आपण वरई ही शिजवून घेऊ. वरई तिकडं आपली शिजते, वरईचा भात होतोय तोवर त्यासाठी लागणारं आणखी आपण मसाला तयार करून घेणार. त्यासाठी काय केलं, इथं कढई घेतली. कढईमध्ये लगेच आपण उकळून घेतलेला मऊसूत असा बटाटा छान असा किसून घेणार आहोत. हाताने मॅश करून घेतला तरी काही हरकत नाही, किंवा ह्या पद्धतीने आपण बटाटा हा किसून घेतला तरी काही हरकत नाही. 1 वाटी वरईसाठी इथे बरोबर मध्यम आकाराचे 3 बटाटे मी उकडलेले किसून घेतले. त्यानंतर काय करायचं, यामध्ये आपल्याला अगदी छान चटपटीत चव येण्यासाठी काही मसाले आपण यामध्ये टाकणार आहोत. या सर्वात प्रथम भाजून घेतलेले जिरेपूड घालत आहोत. जिरेपूड नसेल तर डायरेक्ट जिरे वापरलं, किंवा उपासाला तुम्ही खात नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर चवीनुसार आवडीनुसार लाल तिखट, कितपत आपल्याला तिखट हवे त्यानुसार चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकत आहोत. अगदी छान थोडंसं आंबटपणा येण्यासाठी यामध्ये अगदी थोडासा निंबूचा रस आपण टाकून घेतो. जर तुम्हाला लाल तिखटाचं हवं नसेल तर हिरवी मिरचीचा यामध्ये आपण ठेचा वापरला तरी काही हरकत नाही. त्यानंतर यात अगदी थोडंसं मी भाजून घेतलेल्या शेंगदाण्या दाण्यांचं कूट देखील यात टाकते, त्यामुळे छान क्रिस्पीपणा त्याला येईल. तर याला व्यवस्थित आपण आता मिक्स करून छान याचा गोळा हा तयार करून घेणार आहोत. यामध्ये जर तुम्ही कढीपत्ता उपासाला खात असाल, कढीपत्ता किंवा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, पुन्हा की आपल्या आवडीनुसार थोडाफार यामध्ये बदल केला तरी काही हरकत नाही, किंवा राजगिरीचं पीठ तुम्ही यात घातलं तरी काही हरकत नाही छान बाइंडिंग येण्यासाठी. तर मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपण बटाट्याचे मिश्रणाचे ह्या पद्धतीने गोळे हे तयार करून घ्यायचे. लहान मोठे आपल्या आवडीनुसार आपण याचे गोळे हे तयार करून घ्यायचे. आता आपल्या या मिश्रणामध्ये जेवढे गोळे तयार होतील तेवढे एकसारखे आपण आता तयार करून घेणार. नक्की तुम्ही ह्या एकादशी निमित्ताने उपवासाच्या दिवशी करून बघा. हा पदार्थ अगदी छान चविष्ट असा तो संपूर्ण तयार करून झालाय. साईडला तुम्ही बघा, जो वरईचा भात आपण करायला घेतला होता तो देखील अगदी छान परफेक्ट करून शिजून हा तयार झाला आहे. त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. गॅस हा बंद करून घ्या. बंद केल्यानंतर तुम्ही बघा अगदी परफेक्ट मऊसूत या पद्धतीने अगदी छान भात हा शिजवून घ्यायचा. त्यामुळे याचा जे आपल्याला पिठाचा गोळा तयार करायचा तो अगदी सहज पटकन तयार होतो. त्यानंतर काय करायचं, झाकण झाकायचं, वाफवून घ्यायचं आणि थोड्या वेळानंतर याला पूर्णपणे गार करून ह्या पद्धतीने एका प्लेटमध्ये हा गोळा काढून घ्यायचा. तर हलकासा गोळा जे भात आहे आपला तो गरम आहे, त्यामुळे काय होतं, जे आपल्याला पदार्थ बनवायचा आहे त्याची जी टिक्की करायची तर अगदी सहज ते तयार होते. अगदी जास्त गार झाल्यानंतर देखील ते थोडंसं आपल्याला अवघड जातं बनवायला. तर थोडंसं गरम असतानाच आपण याला बनवायला घ्यायचं. इथे एक कुठलाही प्रकारचा कागद घ्या. कागदाला थोडंसं हलकंसं तेल लावून घ्या. इथे मी तेलाची पिशवीचा वापर करते. त्यानंतर आपण तो घेतलेला
वरईचा गोळा हलक्या हाताने अशा पद्धतीने त्याची पोळीही तयार करून घेणार. डायरेक्ट लाटण्याने देखील आपण लाटून घेतलं तरी काही हरकत नाही. अगदी जास्ती बारीक आपल्याला लाटून घ्यायची नाही. थोडंसं याला जाडसर आपल्याला ठेवायचं आहे. ह्या पद्धतीने आपण थोडं जाडसर अशी पोळीही तयार करून घेतली. त्यानंतर याला छान असे गोल आकाराने याच्या पुऱ्या तयार करून घेणार. त्यासाठी इथे मी ग्लासचा वापर करते. जर आपल्याकडे कटर असेल तर कटरचा वापर करून असे छान छोटे छोटे पुऱ्या ह्या तयार करून घ्यायचे. अगदी जास्ती मोठीही नाही आणि अगदी जास्ती लहानही नाही. त्यानंतर काय करायचं, हलक्या हाताने ती पुरी उचलायची आणि जो आपण मसाल्याची टिक्की तयार करून घेतली बटाट्याची ती ह्या पद्धतीने ठेवून आणि वरून पुन्हा आणखी एक पुरी आपण झाकून घेणार आहोत आणि हलक्या हाताने पुन्हा आणखी याला व्यवस्थित आपण सेफ देऊन घेणार आहोत. आणि हलक्या हाताने काय करायचं, थोडं यांना दाबून घ्यायचं जेणेकरून तिघी आपल्या वस्तू व्यवस्थित एकमेकांना चिपकतील आणि ते व्यवस्थित तयार होईल. तर अगदी व्यवस्थित मी याला सेट करून घेतले. अशाच पद्धतीने संपूर्ण करून घेतले आहे टिक्की. त्यानंतर काय करायचं, जर तुम्हाला यावरती आणखी डिझाईन तयार करून घ्यायची असेल तर चमचेच्या सहाय्याने ह्या पद्धतीने आपण छान दिसण्यासाठी डिझाईन देखील तयार करून घेतली तरी काही हरकत नाही. अगदी सहज ती तयार होते. मऊसूत असे आपले मिश्रण असल्यामुळे अगदी परफेक्ट अशी डिझाईन ही तयार होते. तर त्यानंतर काय करणार आहोत, याला अगदी थोडंसं आपण फ्राय करून घेणार आहोत. म्हणून इथे कढई गरम करून घेतली. कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं. जास्ती तेल आपल्याला घालायचं नाही. जेवढं जास्ती तेल असेल तर तेवढं ते थोडंसं तेलकट तयार होतं. पुन्हा आणखी उलट तेल हे आपलं तळताना अंगावर उडतं. म्हणून अगदी थोडंसंच तेल घाला आणि कमी तेलामध्ये आज आपण हा पदार्थ तयार करणार आहोत. त्यानंतर काय करायचं, त्यांना लगेच आपण अशा पद्धतीने एक एक व्यवस्थित तेलामध्ये आपण दोघी साईडने अगदी छान क्रिस्पी होईपर्यंत आता परतून घेणार आहोत. तर काय करणार आहोत, अगदी हलक्या हाताने प्रेस करत आपण त्यांना व्यवस्थित सेट करून घ्यायचं. काय असतं, एका जागेवरती आपलं तेल हे जमा होऊन येतं. म्हणून हलक्या हाताने कढई देखील आपण आणि आपली जे काही टिक्की ते हलवून घ्यायचं. त्यामुळे काय होणार, एकसारखं संपूर्ण साईड आपली छान ती भाजून होईल. तर हलक्या हाताने पुन्हा आणखी मी तिला पलटी करून घेते जेणेकरून एकसारखे दोघीही साईडने अगदी परफेक्ट अशी आपली टिक्की ही उपासाची तयार होईल. पुन्हा आणखी मी दुसरीही साईडने तसंच केलं आहे. थोड्या थोड्या वेळानंतर दोघी साईड आपण चेक करत राहा जेणेकरून एकसारख्या त्या तळल्या जातील. तर मी अशाच पद्धतीने हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत दोघीही साईडने आपण उपाशीची टिक्की ही तळून घेणार आहोत. अजिबात जास्तीचं तेल वगैरे न वापरता नेहमीपेक्षा अगदी छान वेगळ्या चविष्ट असे हा उपासाचा तयार होतो. अजिबात वेळ वगैरे लागत नाही. अगदी झटपट पद्धतीने तो तयार होतो. तुम्ही बघू शकाल अगदी छान दोघेही साईडने क्रिस्पी असे आपले तेलामध्ये तळून झाले. त्यानंतर काय करायचं, लगेचच आता आपण गॅस हा बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ. यासोबत तुम्ही शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणीही खाऊन घेऊ शकता किंवा याच पद्धतीने असं देखील आपण खाल्लं तरी काही हरकत नाही. अगदी परफेक्ट अशी चटपटीत उपासाची टिक्की ही तयार आहे.